सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमत्शङ्करधारिणम् सदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना शिरसाष्टांग नमन करतो। परम पूज्य मंदाताईंना शिरसाष्टांग वंदन करतो। रोज कठोपनिषद मनापासून म्हणणाऱ्या कठोपनिषदाचं पठण करणाऱ्या आदरणीय लीलाताई दातारांना साष्टांग नमस्कार करतो। आपण सगळे भगवत स्वरूप आहात, आपणा सगळ्यांना साष्टांग वंदन करतो आणि आजच्या मंत्राला प्रारंभ करूया। मंत्र म्हणण्यापूर्वी आणि त्याचं चिंतन करण्यापूर्वी आपण शांतीपाठ म्हणत असतो। सगळ्यांनी मनामध्ये शांतीपाठ म्हणावा। मोठ्याने म्हटला तरीही चालेल, फक्त म्यूट असू द्यावं। घरातल्या घरात त्यांनी मोठ्याने म्हणायला हरकत नाही, इकडे ऐकू येण्याचा प्रश्न नाही। मनापासून शांतीपाठ म्हणूया। ओ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। अन्यत्र धर्मा दन्यत्रा धर्मा दन्यत्रास्मात् कृता कृतात् अन्यत्र भूताश्च भव्याश्च यत्तत् पश्यति पश्यसि तद्वत्। सर्वे वेदा यत् पदमामनन्ति तपासि सर्वाणि च यत् वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदः संग्रहेण ब्रभिम्योमित्येतत्। पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीतल्या 14 आणि 15 क्रमांकाचा मंत्र आज आपण अभ्यासाला घेतो। कालपासून एक छोटासा प्रयत्न सुरू केलाय। सर्व ग्रुपवर उद्या कोणता मंत्र घेणार हे टाकतोय, अगदी 2 ओळीमध्ये। कशासाठी टाकलं असेल हे? प्रत्येकाने ऐकण्यापूर्वी ते वाचून ठेवावं। आपण सगळे शिवगडहून आलो आहोत। शंकराचार्य शिबिराला
भव्य उपस्थिती राहिलेली आहे आणि सगळ्यांनी उपनिषदाचे ग्रंथ घेतले आहेत. माझ्यापाशी आता उपनिषद नाही असं म्हणण्याची आता काय राहिली नाही, शक्यता राहिली नाहीये. आणि सगळ्यांना माहिती की आपण सगळ्या उपनिषदांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी उपनिषद बोलवलेली आहेत. काही जण आले नसतील शिवगडला, त्यांनी उपनिषद शिवगड वरून बोलवून घ्यावे किंवा श्री कृपा प्रकाशन नागपूर वरून बोलवून घ्यावे. कुठूनही त्यांनी बोलवावेत, पण दशोपनिषद असावेत. सध्या 9 उपनिषद काकांचे उपलब्ध आहेत. बृहदारण्यक आउट ऑफ प्रिंट झालेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी असलेल्या सर्व उपनिषदांना आपल्याकडे मागवून घ्या. कारण कठ नंतर आपण पुन्हा काय करणार आहोत, प्रश्न उपनिषद घेणार आहोत. तर आपली तयारी असली पाहिजे, काकांची उपनिषद आपल्यापाशी असली पाहिजे. आणि तयारीचा दुसरा भाग असा ठेवलाय की उद्याचा मंत्र कोणता हे आदल्या दिवशी टाकणार आहोत. सगळ्यांना माहितीच आहे, तरीही टाकणार आहोत. तेवढं वाचलं ना ग्रुपवर की आपल्याला अभ्यास करायचा आहे एवढं लक्षात राहील. आणि आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास करूया अशी इच्छा आहे. तुम्ही आणि मी मिळून आपण अभ्यास करूया. आज आपण 100-150 लोक जर एकत्र अभ्यास करायला लागलो, मोठी क्रांती होईल. ही क्रांती होण्याची अत्यंत गरज आहे. कारण मनुष्य देहाचा एक एक दिवस संपतोय आणि तत्पूर्वी मला मोक्ष मिळण्याची अत्यंत गरज आहे. काही जणांना मोक्ष शब्दाचा अर्थ संपणे असा वाटतो. नव्हे, जीवन मुक्त, चालू असलेल्या जीवनात मुक्तपणे जीवन जगणे, बंधन रहित जीवन जगणे. मुक्ती म्हणजे काय? बंधन राहित्य. बंधन नसावं. कशाचं बंधन आहे? अनुकूलता आणि प्रतिकूलतेचं बंधन आहे. सुख आणि दुःखाचं बंधन आहे. राग आणि द्वेषाचं बंधन आहे. आणि या सगळ्या बंधनातून मला माझी सुटका करून घेण्याची गरज आहे. तेवढ्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि काय मिळवलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. आणि नचिकेता प्रश्न विचारतो. प्रश्न कसे असले पाहिजे बघा. आणि मग आपले कसे असतात हे आपल्या लक्षात येईल. आम्ही कोणत्या प्रश्नासाठी उत्सुक असतो आणि कोणत्या प्रश्नासाठी रडत असतो याचं स्वतः जर विश्लेषण केलं. नचिकेताचा प्रश्न बघा काय म्हणतात. नचिकेता श्री गुरूंना म्हणतात आहे, जे धर्म आणि अधर्मापासून विलक्षण आहे, कार्य आणि कारणरूप प्रपंचापासून निराळे आहे, भूत आणि भविष्यापासून भिन्न आहे, असे जे आपण पाहता ते आत्मरूप मला सांगा. म्हणजे नचिकेतांना सगळ्यात पहिल्यांदा विश्वास आहे की आपले श्री गुरु अशा प्रकारचं आत्मतत्वाचा अनुभव घेत असतात. झालं की नाही सुरू. जे धर्म अधर्मापासून विलक्षण आहे, कार्य कारण रूप प्रपंचापासून निराळे आहे, भूत भविष्याहून भिन्न आहे, असे जे ते आत्मरूप आपण मला सांगावे. गुरुदेवा, मी तुम्हाला विनंती करतो आहे. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या संबंधात सविस्तर बोलायला हवंय. आचार्य पहिल्यांदाच या ठिकाणी काय करतात आहे, एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर आचार्यांनी बोट ठेवलाय. आणि ते बोट आहे आतापर्यंत यमधर्माला नचिकेत्याने यम म्हटलं आहे. पण आज नचिकेत आचार्य या भूमिकेतून यमधर्माकडे बघायला लागला आहे. शंकर भाष्यामध्ये पहिलं वाक्य आहे, यद्यहम योग्य प्रसन्नश्चास्मी भगवन माम प्रती. माझ्या प्रती जर आपण भगवन प्रसन्न असाल तर
भगवन शब्द वापरलाय. शंकराचार्यांनी, भगवत पूज्य पादांनी आपल्या भाष्यामध्ये भगवन शब्द वापरलाय. मी जर योग्य अधिकारी वाटत असेल तर भगवन, आपण मला आत्मज्ञान द्यावे. श्री गुरूंना प्रसन्न करण्याच्या अनेक तऱ्हा आहेत. देवाला स्तुती केल्याने प्रसन्नता येते, म्हणून देवाची स्तुती करत असतात. आणि श्री गुरूंच्या प्रती भगवत भाव निर्माण झाला की स्तुती आपोआप तोंडून येते, करावी नाही लागत. आणि म्हणून नचिकेताने स्वगत काय म्हटलंय, भगवन संबोधलं आहे, भगवत स्वरूप संबोधलं आहे. सद्गुरु साक्षात ब्रह्मस्वरूप असतात, हा नचिकेताचा निश्चय आहे. म्हणूनच म्हणतात ना, धर्म अधर्मापासून विलक्षण, कार्य कारण प्रपंचापासून निराळ आणि भूत भविष्याहून भिन्न असे जे आत्मरूप तत्व आपण अनुभवता गुरुदेव, ते मला सांगा. म्हणजे तुम्ही काय अनुभवता, हा प्रश्न किती मार्मिक आहे, किती सूक्ष्म आहे, याचा विचार करा. गुरूंप्रती हा भाव असल्याशिवाय परमार्थामध्ये खऱ्या अर्थाने योग्य वाटचाल होत नाही. सद्गुरु साक्षात ब्रह्मरूप असतात. सद्गुरु प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती श्रुती वचन आहे, संत वचन सुद्धा आहेत. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास. पुढे काय म्हणतात हो, अशांचं काय होतं, देव तयांचा अंकिला. अंकित शब्दाचा अर्थ गुलाम, दास. अशांचा देव सुद्धा दास होतो. गुरु करणं वेगळी गोष्ट आणि गुरूंप्रती ब्रह्मभाव तयार होणं वेगळी गोष्ट आहे. लोक गुरु करतात, पण ब्रह्मभाव निर्माण होईपर्यंत आपल्या अंतःकरणाला झोकतच नाही, झोकतच नाही. आणि मग त्याचा भाग्योदय होत नाही. देव पूजा माझी देव पूजा, पाय तुझे गुरु राजा. अनेक संतांनी अनेक प्रकारे सद्गुरूंचं गुणगान केलंय. माऊली तर अखंड गुरूंच्या सान्निध्यात होते. सान्निध्यात राहत असताना त्यांना शारीरिक दोषांचा स्पर्श नाही झाला. प्रत्येक माणसामध्ये गुणदोष असतात, कारण त्रिगुण आहेत म्हणजे मग दोष आलेच. म्हणून व्यावहारिक सत्तेतले दोष न बघता पारमार्थिक सत्तेतलं तत्व बघितलं माऊलींनी अखेरच्या क्षणापर्यंत. यमधर्माबद्दल नचिकेताच्या अंतःकरणामध्ये असाच भाव उदित झाला आहे. हा भाव उदित होणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. महापुरुषाची पूर्ण कृपा होण्याचं लक्षण आहे. आधी मी काही सत्पुरुषांकडे जात असे काकांची भेट होण्यापूर्वी, आणि काका म्हणाले की तू जर त्यांना मानत असशील
तर मी तुला बाहेरून मार्गदर्शन करायला तयार आहे. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, की "काका, मी त्यांना मानतो, पण गुणदोषातीत नाही मानता येत. माझा तो भाव तयार नाही झाला. पण तुमच्या प्रती माझ्या अंतःकरणात तसा विचार येतो. बाहेर तडकलेली काच जोडता येते, पण त्याच्यावर तडकलेपणाची जी रेष आहे ती जात नाही. आणि गुणातीताचा भाव श्री गुरूंच्या प्रती असल्याशिवाय शिष्य आणि गुरु यांचं मिलन होत नाही. गुरोरंगी पद्मे मनश्चिन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. गुरूंप्रती जरा सुद्धा किंतु परंतु असता कामा. आर्थिक स्थितीवरून गुरूंना जोखणे, बौद्धिक स्थितीवरून गुरूंना पाहणे, हे गुरूंना तपासण्याचे क्रायटेरिया नव्हेत. फार विद्वान आहेत, खूप श्रीमंत आहेत, फॉरेनहून मोठमोठे लोक त्यांच्याकडे येतात, अतिशय महागड्या गाड्या घेऊन येतात. हे श्री गुरूंना तपासण्याचे क्रायटेरियाच नाही आहे, हे मोजमापाचं तंत्रच नाही आहे. असो, गुरु हरी, गुरु हर, गुरु ब्रह्मा, गुरु है साक्षात परब्रह्म. गुरु हरी, गुरु हर, गुरु ब्रह्म, गुरु है साक्षात परब्रह्म. गुरु है साक्षात परब्रह्म, सदगुरु है साक्षात परब्रह्म. गुरु हरी, गुरु हर, गुरु ब्रह्म, गुरु है साक्षात परब्रह्म. श्री गुरु कायम ब्रह्मस्वरूप असतात. सदेह सच्चिदानंद का नो व्हावेगा. म्हणून गजानन महाराजांचा गण गण गणात बोत गोते, गण गण गणात बोते, हे साधे शब्द मंत्र झाले बघा. शब्द साधे आहेत, पण मंत्र होऊन गेलेत हो. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सदेह सच्चिदानंद कानो व्हावेगा. माऊलींच गुरुविषयी, नाथ महाराजांचं सद्गुरुविषयी, सर्व संतांचं आपल्या गुरुविषयी एकच मत आहे, गुरु साक्षात परमात्मा आहे. गुरूंना परब्रह्म का म्हणतात हे माहितीये का? पर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो, आणि ब्रह्म सगळ्यांना माहिती आहे. श्री गुरु जर भेटले नसते तर मला ब्रह्म कळलं नसतं. ब्रह्म श्रेष्ठ आहे, पण श्रेष्ठ असून ते मला कळलं नसतं. ते ज्यांनी दाखवलं ते ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणून परब्रह्म म्हणतात. श्री गुरूंना परब्रह्म का म्हणतात? आत्मा सर्वश्रेष्ठ आहे, पण श्री गुरूंना परमात्मा का म्हणतात? कारण आत्मा एरवी कळला नसता, तो आत्मा त्यांनी दाखवला, म्हणून ते त्याही पेक्षा श्रेष्ठ. सोहम भगवान शोचामी तम माम भगवात शोकस्य पारम तारयत्विती. भाष्यामध्ये भगवत पूज्यपाद म्हणतात की मला शोक सागराच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी आत्मशांती द्या गुरुदेव, तुम्ही मला आत्मशांती द्या. नचिकेता भगवन शब्दानंतर जे भाष्य करतोय ते हे आहे, सोहम भगवा शोचामी तम माम भगवत शोकस्य पारम तारयत पिती. बाह्य ज्ञान माणसाला शोकातीत करू शकत नाही. क्विज कॉन्टेस्ट कौन बनेगा, मग बाह्य ज्ञान काय करू शकतं? करोडपती बनवू शकतं, पण शोकातीत करू शकत नाही. म्हणून एन्सायक्लोपीडिया जरी वाचत राहिलं, एन्सायक्लोपीडियाला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही, पण एन्सायक्लोपीडिया जरी वाचत राहिलात तरी सुद्धा
कोणाला आठवत असेल तर मेसेज करा, सांगू नका. तर त्यांनी शोकमुक्ती होणार नाही. म्हणून पंडितेनापि स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्या. पंडितांनी सुद्धा अगाध बुद्धिमत्ता असते त्यांनी. विश्वकोश 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 मेसेज केला, हे छान झालं. बरोबर आहे. शिष्य जसा श्री गुरूंचा अधिकार ओळखतो, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तस गुरु सुद्धा अधिकारी शिष्याला शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात. नचिकेताचं ज्वलंत धगधगत वैराग्य, निशंक आणि निर्विकल्प वृत्ती, ठाम निश्चय, विचारांची सखोल उडी, निश्चलता, आणि अनन्य शरणागती, श्रद्धा आणि समर्पण, या सर्व गोष्टी यमदेवाच्या डोळ्यातून सुटल्या नाहीत, त्यांनी टिपल्या होत्या. यमदेवांनी त्या टिपल्या होत्या. साक्षात सद्गुरू आहेत हो. सद्गुरू शिष्यामधल्या काय गोष्टी टिपल्या पाहिजे हे जाणून असतात. अहो, साधी गोष्ट असते हो. एक उदाहरण आठवतो मला. काही मुलं धावत होती. त्यांच्या धावण्यातून त्या व्यक्तीने हा मुलगा चांगला आहे म्हणून सांगितलं. तो मुलगा चांगला आहे म्हणून सांगितल्यानंतर काही चांगल्या मुलांची धावण्याची शर्यत लावली. त्या शर्यतीत तो पहिल्या 3 मध्ये पण नाही आला. त्या धावण्याच्या शर्यतीत माझ्या समोर घडलेली गोष्ट सांगतात, तो पहिल्या 3 मध्ये सुद्धा नाही आला, तरीही त्यालाच निवडला. त्याच्या गुरूंनी, म्हणजे क्रीडा गुरूंनी, खेळातल्या गुरूंनी रनिंग रेस करतात त्यालाच निवडला. पहिले 3 आलेल्यांना निवडलेलं नाही, ह्याच्या नंतर न आलेल्यांना निवडलं नाही. मग मी त्यांना प्रश्न विचारला की याला का निवडलं? आपण पहिल्या नंबर निवडून घेतला असता ना. ते म्हणाले याच स्टेपिंग प्रॉपर आहे. जसं स्टेपिंग धावण्याकरता असायला हवं तसं स्टेपिंग याच सुंदर आहे. या उस्ताद कडनं, उस्ताद म्हणतो मी डायव्हिंग शिकलो. पोहण्यामध्ये मला खूपसा रस नव्हता, पण डायव्हिंग मला खूप आवडतं. डायव्हिंग हा माझ्या आवडीचा भाग आहे. आता वयोमान परत येते, आता मला शक्य नाही, पण डायव्हिंग त्याच्यासाठी स्प्रिंग डायव्हिंग बोर्ड म्हणून अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात गेलो होतो. यवतमाळात नव्हतेच. त्या कोलांट्या मारून पाण्यामध्ये, पाण्याला पत्ता न चालता चिरून शिरायचं, ही आवड होती. आपण पाण्यात डायव्हिंग केल्यानंतर वर जर पाणी पडत असेल तर हरलो. पाणी त्या पाण्याला चिरून, सीताफिनी चिरून जायचं आतमध्ये. डायव्हिंगची कमाल तीच असते. धबाडकन पाणी उडलं तर ते तर पडणारा दगडही करतो. त्या उस्तादने मला डायव्हिंग साठी निवडलं होतं. श्री गुरु काय बघत असतात हे नाही कळत, शिष्याला कळत नसतं. म्हणून डिस्कस थ्रो असो, रनिंग असो,
क्रिकेट असो, हॉकी असो, फुटबॉल असो, कोणतीही कला असो, त्याच्यामध्ये कोण अधिकारी होऊ शकतो हे टिपण्याची कला सद्गुरूंजवळ असते, त्यांच्या गुरूंजवळ असते. गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक आहे. जगातलं ज्ञान देतात त्यांना गुरु म्हणतात. मग ते PhD गाईड काय असे ना, ते गुरु आहेत. आणि ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पाहून देतात ते सद्गुरू असतात. सद्गुरू दुसरे कोणीही राहत नाहीत. आणि दोन चार जणांनी परमार्थामध्ये गाईड केलं म्हणून ते सद्गुरू होत नाहीत. ब्रह्मस्वरूपाचंच ज्ञान देणारे सद्गुरू असतात, लक्षात ठेवा. आणि एवढं सूक्ष्म अनुभव समाधीपाशी येणं फार कठीण असतं. सगळ्यांना नाही उचलता येत तसं, वेचता नाही येत तसं. त्यामुळे सांगणारा हवा, प्रत्यक्ष चेतन श्री गुरु हवेत. आणि ज्यांनी हे कर ते कर, व्रत कर, वैकल्य कर, उपासना कर, सगळं सांगितलं पण ब्रह्मज्ञानाप्रत घेऊन गेले नाहीत, ते गुरु असतात, सद्गुरू नसतात. खूपशा लोकांना असं वाटतं की आम्ही दोन दोन गुरु केले, आता तिसरा करावा का? अरे सद्गुरू नाहीच झाला, तुला मिळालंच नाहीये. तुला गुरु मिळाले. अन्यत्र धर्मात काय म्हणतात आहे या मंत्रामध्ये? अन्यत्र धर्मात दन्यत्रात धर्मात दन्यत्रास तस्मात कृता कृतात. धर्मानुष्ठानाचं फळ सांगतात आहे. अन्यत्रा धर्मात, अधर्माहून वेगळं आहे. अन्यत्रा धर्मात आत्मस्वरूप कसं आहे? अधर्माहून भिन्न आहे, अधर्माहून पृथक आहे, अधर्माहून निराळा आहे. मग धर्मवाला आहे का हो? नाही. पतनाची परमावधी म्हणजे अधर्माचं फळ. आणि धर्म ज्याच्या अधीन आहे त्या धर्म सुद्धा त्याच्या खाली येतो. म्हणून धर्माहून वेगळं आणि अधर्माहून निराळ. आत्मतत्व कसं आहे? धर्माहून वेगळं आहे आणि अधर्माहून निराळ आहे. म्हणून धर्माहून पृथक आहे, भिन्न आहे, अधर्माहून निराळ आहे. धर्म स्वतः ज्याच्या अधीन आहे, धर्म ज्याच्या खाली येतो, ते आत्मतत्व आहे. धर्म आत्मतत्वाचा उद्धार करू शकत नाही, उचलू शकत नाही. अधर्म आत्मतत्वाचं पतन करू शकत नाही. म्हणून धर्म ज्याचं उत्थान करू शकत नाही, अधर्म ज्याला पतन करू शकत नाही, म्हणजे खाली पाडू शकत नाही, असं धर्माधर्माहून लक्षण ज्याच्यावर धर्माचा आणि अधर्माचाही प्रभाव चालत नाही, धर्माने ज्याला प्रतिष्ठा येत नाही, अधर्माने ज्याची अवनती होत नाही, असं जे तत्व सत्य पदम, ते तू मला सांग श्री गुरुदेवा, ते मला सांग. थोडस जर सांगायचं झालं तर धर्म हे सुद्धा कर्म आहे. आणि कर्म म्हटलं की त्यात काही ना काही दोष येतातच. कर्म असू शकत नाही, म्हणून कर्माने ब्रह्मप्राप्ती नाही. काही लोक खूप उपास तापास करतात मरेपर्यंत. मरेपर्यंत म्हणजे एनिमिक होतात, त्यांना रक्त द्यावं लागतं पण ते उपवास सोडत नाहीत. त्यांना आत्मतत्व नाही मिळत, ते धर्माचं पालन करतात. धर्माचं पालन करणारा धार्मिक आहे, ब्रह्मरूप नाही. अधर्माचं पालन करणारा अधार्मिक आहे, धर्माचं पालन करणारा धार्मिक आहे. पण विवेकाचं पालन करणारा विवेकी आहे, शमदमाचा पालन करणारा शमदमी आहे, ब्रह्म नाही, लक्षात ठेवा. म्हणून धर्म पालन करत असताना, धर्म हे कर्म आहे, धर्मात सुद्धा कर्म दिलेलं असल्यामुळे कर्म परिपूर्ण असू शकत नाही. कारण कर्ता, क्रिया आणि करण तीन मिळून कर्म होतं. आणि जिथे त्रिपुटी असते तिथे ब्रह्म नसतं. ब्रह्म त्रिपुटीच्या अतीत आहे. म्हणून यज्ञ कुंडात हवन करत असताना टाकलेल्या लाकडामध्ये जर किडा असेल लहानसा, तर तेवढं पातक त्याला लागलंच आहे, लक्षात ठेवा. पुष्कळदा लहानशा छिद्रांमध्ये लाकडाच्या किडे मुंग्या असतात.
पण यज्ञाच्या वेदीमध्ये तो टाकल्यानंतर, यज्ञाच्या वेदीमध्ये तो टाकल्यानंतर तेवढं पातक आलं. व्हिडिओ चालू असणाऱ्याला मी रिमूव्ह केलाय. म्हणून जे धर्महीन तैसे कर्मही मलिन, जे देही ते विलक्षण आत्मरूप. आत्मरूप देही आहे, देह नव्हे. देहाचा जो प्रकाशक त्याला देही असं म्हणतात. अध्यस्त देहाचं जे अधिष्ठान त्याला देही असं म्हणतात. व्हिडिओ चालू असल्यामुळे आता त्यांना रिमूव्ह केलाय मी. अन्यत्रास्मात कृताकृतात, कार्य आणि अकार्य, कृत आणि अकृत हा दुसरा विषय आहे. आज 2 मंत्र होतील असं वाटलं होतं, पण ठाऊक नाही, शक्यता दिसत नाहीये. अन्यत्रास्मात कृताकृतात, कार्य आणि अकार्य माहिती असेल आपल्याला. कार्य व्यवस्थित हो. कार्य आणि अकार्य तस्मात शास्त्रम प्रमाणमते, कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमी अर्हसि. व्हिडिओ बंद नाही केला तर रिमूव्ह करावा लागेल. कार्य काय आणि अकार्य काय? अकार्य शब्दाचा अर्थ काय होतो? अकार्य शब्दाचा अर्थ कारण असावं. म्हणून कार्य आणि कारण याच्याहून जे विलक्षण आहे ते आत्मरूप तू मला असं गुरुदेवांना नचिकेत म्हणतोय. नाना ब्रह्मांडा कारण आणि हे कार्य संपूर्ण लय स्थिती निर्माण भिन्नतया ते. हे गुरुदेवा, ब्रह्मांड हे कार्य आहे, जगनिर्मिती याला ब्रह्मांड म्हण. जग फार छोटीशी गोष्ट आहे. काय शब्द वापरतोय मी, दचकून नका जाऊ. जग फार छोटीशी गोष्ट आहे. जग आपल्या पुरतं मर्यादित आहे, लक्षात ठेवा. आपल्याला जे माहित नाही त्याला आपण जग म्हणत नाही. पण आता जगाची एक व्याख्या सांगतो. आकाशात अभ्यास करण्यासारखी एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत आकाशात, की आयुष्य अपुरं पडतं पण आकाशाचा अभ्यास पूर्ण होत नाही. शास्त्रज्ञांना विचारा, खरं आहे की नाही? पृथ्वी तलावर एवढे जीव जंतू प्राणी आणि पद्धती आहेत की या सगळ्या पृथ्वी तलाला गवसणी घालणं माणसाच्या एका आयुष्यात शक्य नाही. म्हणून पृथ्वीच्या सगळ्या गोष्टी पाहणं आणि त्यांचा अनुभव घेणं शक्य नाही. एवढं पृथ्वीवरचं जगत मोठं आहे. आकाशातलं जगत तेवढंच मोठं आहे, पृथ्वीवरचं जगत तेवढंच मोठं आहे. गोताखोर जे लोक आहेत, समुद्रामध्ये जे आतमध्ये डायव्हिंग करतात आणि समुद्राच्या तळाशी जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांचा जन्म निघून जातो. पण ते म्हणतात आम्हाला समुद्राच्या खोलीत असलेल्या प्राण्यांबद्दल, वनस्पतींबद्दल, जीवांबद्दल आणि जंतूंबद्दल सगळा अभ्यास करता आला नाही. एवढं पाण्याच्या आतमधलं विश्व मोठं आहे. जगत शब्दाची व्याख्या बघा. पाण्याच्या आतमधलं जगत एवढं महान आहे की माणूस पाहू शकत नाही. जमिनीच्या वरचं जगत एवढं मोठं आहे की माणूस पाहू शकत नाही. आकाशामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्यांचा अभ्यास करू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मांडाची निर्मिती केली. तो निर्मिती करणारा
त्या निर्मितीचं कारण केवढं महान आणि सूक्ष्म असलं पाहिजे, ज्यांनी एवढा मोठा ब्रह्मांड निर्माण केला. आणि कारण आणि ब्रह्मांड हे कार्य ज्यांनी निर्माण केलं, तो त्याही पेक्षा व्यापक असला पाहिजे. त्याची व्यापकता आम्हाला मोजता येत नाही, म्हणून त्याला निरपेक्ष व्यापक असं म्हणतात. अनंत कोटी ब्रह्मांड. हो. एका सूर्य मालिकेचा अभ्यास करतो म्हटलं तर आयुष्य संपतं. अशा असंख्य सूर्य मालिका आहेत. किती सूर्य मालिकांचा अभ्यास करणार. म्हणून ब्रह्मांड फार मोठा आहे. जगत सुद्धा खूप मोठं आहे, ज्याला आपण विश्व म्हणूया. ब्रह्मांड फार मोठं आहे. विश्व त्याहून विश्व सुद्धा मोठं आहे. आमच्या पुरतं असलेलं जगत, मग आमच्या पुरता म्हणजे आमचं घर, आमचे गाव, आमचे लोक, आमचा समाज, आमची बुद्धिमत्ता, आमचे ग्रंथ, आमची संपत्ती, एवढ्या पुरता जे असतं त्याला आम्ही जगत म्हणतो. याही सगळ्या जगताला आम्ही खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही, कारण आम्ही कारणाचा अभ्यास नाही केला, कार्याचा अभ्यास केला. जगत हे कार्य आहे आणि त्या कारणाच्या मागे कारण आहे. आता कारणाचा अभ्यास करणं अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणून नचिकेता म्हणतोय की या कार्यकारणातीत आणि धर्माधर्मातीत, कृता अकृतातीत जे आहे ते मला सांग. आता कार्य आणि कारणातीत बद्दल थोडस सांगून देतो. अनंत कोटी ब्रह्मांड, याला ईश्वर हा उपादान कारण आहे आणि याला ईश्वरच निमित्त कारण आहे. आपण आता कारणाबद्दल बोलतोय. ब्रह्मांड हे कार्य झालं, जगत हे कार्य झालं, विश्व हे कार्य झालं. त्याचं कारण ईश्वर आहे आणि ईश्वर उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. थोड्या नवीन लोकांसाठी उपादान आणि निमित्त सांगू द्या. मला ठाऊक आहे की आपण 15व्या मंत्राला आज नाही जाऊ शकत आहे. घट हे कार्य आहे, माती हे कारण आहे. घट हे कार्य आहे, माती हे कारण आहे. माती या कारणाशिवाय घट हे कार्य होऊ शकत नाही. मटेरियल, माती हे मटेरियल आहे. मटेरियल शिवाय घट हे तयार होणार आहे का, वस्तू तयार होणार आहे का, नाही होऊ शकत. पण माती हे उपादान कारण आहे, परंतु घट तयार करणाऱ्या त्या मातीतही नाही आणि घटातही नाही आहे कुंभार. म्हणून तो निमित्त कारण आहे. निमित्त कारण हे नेहमी कार्य आणि कारणातीत असतं. म्हणून ईश्वर हा निमित्त कारण आहे आणि कुंभार हा निमित्त कारण आहे. माती हे उपादान कारण आहे आणि घट हा कार्य आहे. आता निमित्त कारण ईश्वर आहे, उपादान कारण हे ईश्वरच झाला, त्याला निमित्तोपादान कारण असं म्हणतात. म्हणून ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी ईश्वर हा निमित्तोपादान कारण आहे. तो मायेच्या माध्यमातून कार्य करून घेतो. कळलं सगळ्यांना आता. लाकूड हे उत्पादन कारण आहे, खुर्ची हे कार्य आहे आणि खुर्ची तयार लाकडापासून करणारा सुतार हा निमित्त कारण आहे. निमित्त कारण हे नेहमी चेतन असतं, उपादान कारण हे नेहमी जड असतं आणि कार्य तर अचेतन जड असतच. नचिकेता यमदेवांना विचारतोय, एक अशी वस्तू आहे की जी उत्पन्नच झाली नाही म्हणजे ती कार्यरूप नाही, आणि जी कार्यरूपच नाही तिला कारण तरी कसं असेल. म्हणून ती कारणरूप सुद्धा नाही. म्हणून कार्य आणि कारण रूपातीत जी आहे ती वस्तू मला सांगा. कळताय ना.
नवीन लोकांकरता प्रश्न आहे बरं. जुन्यांनी उत्तर देऊ नका. मी नावं घेऊन विचारत नाही, मग आम्ही नवीन आहोत असं वाटेल. कार्य हे नेहमी कृत असतं. कार्य हे नेहमी केलेलं असतं. थोडस याचं स्पष्टीकरण अधिक घेऊन घेतो, म्हणजे मग पुढचा मंत्र आपण उद्या घेऊया. कार्य असतं, कृत म्हणजे केलेलं. हा, झालं का कार्य? हो. का बरं झालं? कारण ते कृत होतं, करून झालाय. झालं का म्हणतो? कृत. भूतकाळाचा प्रत्यय करोतीचा कृत. कार्य हे नेहमी केलेलं असतं, कुणीतरी केलेलं असतं. त्याला एक निमित्त कारण असतं आणि एक उपादान कारण. दुसरं, कार्य हे नेहमी दृश्य असतं. कारण हे नेहमी अकृत असतं, कारण केलेलं नसतं. आणि कारण हे नेहमी अदृश्य असतं. उदाहरणार्थ, वृक्ष हे कार्य आहे, बीज हे कार्य आहे. एक मिनिट, उलट झालं. वृक्ष हे कार्य आहे आणि बीज हे कारण आहे. बीज या कारणातून वृक्ष हे कार्य निर्माण झाला. बीजापासून वृक्ष निर्माण झाला, म्हणून बीज हे वृक्षाला कारण आहे आणि वृक्ष हे कार्य आहे. कारण अदृश्य असतं म्हणून बीज जमिनीमध्ये असतं आणि त्याच्यातून जेव्हा वृक्ष निर्माण होतो तेव्हा तो कसा निर्माण होतो हे आपल्याला कळत नाही. कारणातून कार्य निर्माण होतो, ते निर्माण झालेलं कार्य कळतं म्हणून त्याला कृत असं म्हणतात. पण त्या एवढूशा बीजातून इतका मोठा वृक्ष कसा तयार झाला याचे उत्तर कोणाही जवळ नाहीत, आजवर मिळालेले नाही. मग ते त्याला पाणी मिळतं, मग त्याला भूमी पाहिजे, त्याला प्रकाश पाहिजे, हे सगळे बाह्य कारण आहेत, मूळ कारण नाही आहे. मूळ कारण आहे त्यात चेतन बीज. जे बीज आहे ते बीज जर भाजलं तर त्यानंतर ती जमीन उत्तम असो, त्याला पाणी उत्तम असो, त्याला प्रकाश उत्तम असो, ते बीजाचं रोपट होत नाही, वृक्ष दूरच राहिला. का? त्याच्यातलं चेतनत्वाचा नाश झालेला आहे. आज विषय समजून घ्यायला एकाग्रता करावी लागणार आहे. लक्षात घ्या, इथून ओंकाराच्या अभ्यासाकडे वळतोय आपण. ओंकाराचा अभ्यास, उद्याचा मंत्र झाला की परवापासून, उद्या गुरुवार म्हणजे सोमवारी ओंकाराची उपासना आहे, लक्षात ठेवा. जराही उशीर करू नका ऐकायला. ओंकार उपासना सोमवारी राहील, कारण आता 15वा मंत्र उद्या घेऊया आपण. हो, 15वा मंत्र उद्या गुरुवार आहे, सोमवारी ओंकार उपासना राहील. आधीपासून सहना भवतु नीलाताई म्हणतात तिथून हजर राहा. आपल्या मनाला सेटल व्हायला काही वेळ लागतो. घरामध्ये झाडल्यानंतर धुळीचे कण सेटल व्हायला वेळ लागतो, लगेच नाही सेटल होत. तसं प्रपंचातून आलो आणि अभ्यासाचं पुस्तक उघडलं की झाला अभ्यास, असं नाही होत. आतमधल्या सूक्ष्म वृत्ती सेटल व्हायला वेळ लागतो. त्या सेटल करण्याचं काम आदरणीय नीलाताई दातार शांती पाठातून आणि उपनिषदाच्या पठणातून करतात. तेव्हा सांगितलेलं कळतं हो, तोवर नाही कळत. आले वेळेवर 7:05 जॉईन झाले असं नसतं. उपनिषदाचा असा अभ्यास चालता फिरता उठता बसता होत नाही. असो, कार्य हे दृश्य आहे आणि कारण हे अदृश्य आहे. कारणं विना कार्य न सिद्धीती, न्यायशास्त्राचा नियम आहे. अलंकार हे कार्य आहे आणि सुवर्ण हे कारण आहे. घट हे कार्य आहे, मृत्तिका हे कारण आहे. खुर्ची हे कार्य आहे, लाकूड हे कारण आहे. उपादान कारण म्हणतात त्याला. आणि सुतार हा निमित्त कारण आहे. सोनार हा निमित्त कारण आहे. कुंभार हा निमित्त कारण आहे. पुन्हा एकदा सांगतो, खुर्ची हे कार्य आहे, लाकूड हे उपादान कारण आहे
आणि सुतार हे निमित्त कारण आहे. दागिना हे कार्य आहे, सोनं उपादान कारण आहे, सोनार निमित्त कारण आहे. घट हे कार्य आहे, माती उपादान कारण आहे आणि कुंभार निमित्त कारण आहे. ईश्वर या ब्रह्मांडाचं निमित्त कारणही आहे आणि उपादान कारण पण आहे. कसं काय हो? पुन्हा कोळ्यामध्ये, कोळी जो असतो ना, तो घरामध्ये घर बांधतो कोणत्यामध्ये, त्याची ते तंतू असतात बारीक आणि मग त्यात किडे अडकतात. कोळ्याचं जाळं म्हणतात त्याला. कोळी आपल्याच पोटातून, त्याच्यात आतमधली जी लाळ आहे त्यातून तो तयार करतो जाळं, तेव्हा ते घर बांधलं जातं. म्हणजे कोळीच निमित्त कारण झाला आणि कोळीच उपादान कारण झालं. अहो, आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण आपल्या प्लॉटच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेमध्ये गिट्टी, लोखंड सगळं सगळं ठेवतो किंवा रस्त्याचा काही भाग घेऊन तिथे ठेवतो आणि मग बांधकाम करतो. हो की नाही? आता जर ब्रह्मांडाची असेल तर मटेरियल की नाही हो? मग ब्रह्मांडाच्या बाहेर काही नाहीच तर मटेरियल कुठे ठेवणार? म्हणून कोळ्याचं उदाहरण द्यावं लागतं. त्यांनी आपल्याच तोंडातून थुंकी बाहेर काढली आणि त्याचं जाळं तयार केलं. म्हणजे मटेरियल तोच झाला आणि निमित्त कारणही तोच झाला, उपादान कारणही तोच झाला. तसं ईश्वराने ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळी केलं. काय झालं? उपादान कारणही ईश्वरच झाला, निमित्त कारणही ईश्वरच झाला. याला ईश्वर कारणवाद असं म्हणतात. अध्यासवादामध्ये जग हे भासत असं आहे. शंकराचार्यांनी अध्यासवाद सांगितलाय. वेदांत ज्याचा पुरस्कार करतो, पण वाचन आणि अभ्यासाकरता सुरुवातीला ईश्वर कारणवाद अतिशय चांगला आहे. ईश्वर कारणवादातून प्रगती लवकर होते. अध्यासवाद हा ज्ञानाचा आहे भाग. एक मुद्दा आणखीन स्पष्ट करतो आणि मग थांबतो. अन्यत्र भूताश्च बहुव्याश्च. कसा आहे तो? आपण दोन पाहिलं. कार्यकारणाच्या अतीत आहे हे आपण पाहिलं. धर्माधर्माच्या अतीत आहे असं पाहिलं. अन्य धर्माच्या पेक्षा वेगळा आहे हे पाहिलं. आता अन्यत्र भूताश्च भव्याश्च म्हणजे भूत आणि भविष्याच्याही तो अतीत आहे हे सांगायचं आहे. त्यांची ओवी पण आहे. भूत भविष्य वर्तमान लौकिक काल हे तीन, त्या कालातीताचे भान असे तू ते, तुला त्या कालातीताचं भान आहे. तू भूत भविष्य वर्तमानात रमणारा सामान्य माणूस नाहीस नचिकेता. गुरुदेव टिपतात आहे बघा, टिप कागदासारखं. आम्हाला उत्तर देतात लोक, आम्हाला वेळच मिळत नाही. एवढे वर्तमानात गुंतले आहे, कालातीत कधी व्हाल? आम्हाला वेळच मिळत नाही, काय बिझी असतो बा आम्ही. बापरे, अहो शनिवार रविवार नाही मिळत. भूषण आहे की दूषण आहे? पण जग त्याचं कौतुक करतं. अज्ञानी लोकांनी केलेल्या कौतुकाने जर आम्ही भारावून जात असू, त्याला वेड म्हणतात. होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्याचा प्रारंभ झाला होता आणि माझ्या बरोबरीचे सगळे मित्र आजूबाजूच्या खेडेगाव किंवा तालुक्यांना प्रॅक्टिस करून यवतमाळात स्वतःची प्रॅक्टिस करत होते. स्पेशालिस्ट पण असंच करतात ना मोठमोठे. आजूबाजूला तालुके होते, पांढरकवडा होता, वणी होता, वगैरे वगैरे. मी वडिलांना म्हटलं की मी असं करू का, म्हणजे आजूबाजूच्या तालुक्यात शनिवार रविवारी जायचं, बाकी दिवस आपल्या गावात करायचं. हळूहळू तालुक्यातले लोक आपले होतात आणि मग ते बंद केलं की आपल्या गावात येतात आपल्याकडे, म्हणजे प्रॅक्टिस लवकर डेव्हलप होते. वडील म्हणाले असं करू नकोस. तुला मिळणारा सुट्टीचा दिवस तू नाथ भागवत वाचण्यासाठी घालव, पण बाहेर पेशंट कमावण्यासाठी जाऊ नकोस.
त्याने आयुष्यात तुझ्याजवळ वेळच राहणार नाही. आणि वेळ न राहणार माणसा इतका गरीब माणूस कोणी नाही आहे या जगात. सगळ्यात मोठं दारिद्र्य काय असेल, माझ्याजवळ वेळच नाही. आता असं म्हणणाऱ्याला बहुसंख्य लोक स्तुती करतात, म्हणून आपल्याला वाटतं आपण खूपच चांगले आहोत. अन्यत्र भूताश्च भव्याश्च, भूत आणि भविष्य ह्यामध्ये मला रमायचं नाही. आणि वर्तमान काल मनःकल्पित आहे गुरुदेवा. त्याच्यामुळे काही लोकांना जुन्या गोष्टी खूप भावतात. म्हातारे लोक किंवा रिटायर्ड लोक किंवा आपल्यालाही शाळेचे मित्र भेटले तर खूपच आनंद होतो. अरे वा वा वा, काय तू भेटलात, काय मज्जा होती त्यावेळेला. त्यावेळची मज्जा पुढे असं असं केलं तर मज्जा. म्हणजे आता सज्जा. आणि सज्जा असताना ह्याच्यात रमतो कशाला आहे मग तू. वर्तमानात सज्जा आहे ना. आपल्यासाठी वेळ ठेवत नाही हो. या माणसाला शान माणूस म्हणावं का. ज्याच्या स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या सुखदुःखातीत होण्यासाठी ज्याच्याजवळ वेळच नाहीये, काय म्हणावं. शाणा म्हणावं. हसायला येतं, हसायला येतं. लोकांना भूतकाळ खूप आवडतो, त्यात खूप रमतात. म्हणून माहेरचं कोणी आलं की छान वाटत असतं. कुणाकोणाला भविष्याच्या गोष्टी खूप आवडतात. 400 पार होईल का, रोजचं स्वप्न. ते कन्याकुमारीला ध्यानाला चालले आहे. ते आज प्रचार थांबला, आज की उद्या थांबतोय प्रचार, की लगेच ते कन्याकुमारीला चालले आहेत ध्यानाला. आणि आम्ही 400 पार होईल का या विवंचनेमध्ये घुटमळतोय. किडामुंगीचं जीवन जगतोय. भविष्यात रमणं याला म्हणतात. भूतकाळात रमणं कशाला म्हणतात ते सांगून झालंय. आणि वर्तमानात ज्याला वेळ नाही तो वर्तमानात रमलेला आहे. भूतकाळ सुंदर करण्यासाठी वर्तमान काळ सुंदर झाला पाहिजे. वर्तमान काळ ज्याचा सुंदर होईल त्याचं भविष्य सुंदरच आहे. त्याचं भूत चांगलंच होणार. कारण आजचा वर्तमान हा उद्याचं भूत आहे, लक्षात घ्या. काय म्हटलं मी. आजचं वर्तमान हे उद्याचं भूत काय आहे. म्हणून वर्तमान काळ आत्मचिंतनात गेला पाहिजे. भविष्य काळ गोड होणारच, पण भूतकाळ गोड झाला. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर आजचा दिवस गोड करावा लागेल. आजचा दिवस गोड झाला की उद्या कालचा दिवस गोड झालेलाच असेल, पुन्हा आजचा दिवस आम्ही उद्या गोड करू, म्हणजे पुन्हा आजचा दिवस गोड झालेला असेल. असं करत करत सगळा भविष्य काळ गोड होईल, वर्तमान काळ गोड होईल आणि भूतकाळही गोड होईल. तेव्हा शेवटचा दिवस गोड होईल. अचानक शेवटच्या क्षणी एकदम सगळीकडे साखर पसरेल असं होण्याची सुतराम शक्यता नाही. त्या आत्मतत्वापुढे काळाची डाळच शिजत नाही. असं जे तत्व की ज्याचा काळ, जे काळाचा घास होऊ शकत नाही, काळ याला गिळंकृत करू शकत नाही, असं तत्व मला सांगा. कालातीताचं भान नचिकेत्याला आहे, म्हणून त्याला तत्वाचं भान आहे. तत्व काळातीत आहे. यत्तत् पश्यसी तद्वत, तुम्ही जे अनुभवलं, जे जाणलं गुरुदेवा, तद्वत, तोच अनुभव, तेच जाणलेलं आपण मला सांगावे. ते ऐकण्याची माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. मी आपल्याला वंदन करतो. ते समजून चूक आहे. भगवान, ती अनिर्वचनीय वस्तू मला सांगा. अनुर्वाच्य. ते मी जाणू इच्छितो, ते मी अनुभवू इच्छितो, ते मी कळू इच्छितो, ते मी समजू इच्छितो.
नचिकेत गुरुदेवांना प्रश्न विचारतात आहे. हा नचिकेताचा प्रश्न आहे. तोची आत्मा ज्ञानरूप, जाणता जीव सुखरूप, वर्णिता नये अप्रूप, सांगे मज भगवंता. त्याचं वर्णन करता येत नाही, तरी तुम्ही अनुभवलाय, तुम्ही काहीतरी सांगू शकाल. मी अनुभवलंच नाही, मला कळतच नाही हो भगवंत, मला सांगा हो, सांगा की हो भगवंत. मी प्रार्थना करतो, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही त्या मला श्रद्धा आहे आणि मला तो अनुभव तुम्ही देऊ शकता, हा मला विश्वास. गुरूंप्रती श्रद्धा, गुरूंनी दिलेल्या अनुभवावर विश्वास, अनुग्रहाच्या काळी दिले जातो बरं का, नुसतं गुरु मानल्याने होत नाही. आणि त्याने जी आत्मरूपता आली, जो आनंद रूप आला, तो कार्यकारणातीत आहे, भावाभावातीत आहे आणि भूत भविष्यातीत आहे. अशा 3 प्रकारचे जे आहे, धर्माधर्मातीत आहे, त्याला मला जाणायचं आहे. गुरुदेवा, मी विनंती करतो की ते तुम्ही मला सांगा. आता आणखीन यमदेव पुढे नचिकेत मागणं करतो आहे. हे मागणं पूर्ण झालेलं नाही, 15व्या मंत्रात ते सुद्धा आहे. आणि त्यानंतर सोमवारपासून यमदेव म्हणजे गुरुदेव ओंकार सांगतात आहे. मनापासून ऐका. हा 1 तास असा राखून ठेवा की माझ्या जीवनात या तासाशी मला तडजोड करायची नाही. कधीतरी कुठेतरी तडजोड नसलेली गोष्ट आपल्या आयुष्यात आपण स्वीकारली पाहिजे, की ज्या गोष्टी संबंधी कधीही तडजोड नाहीच, अशी वस्तू आपल्या सगळ्यांना सद्गुरू डॉक्टर काकांच्या कृपेने प्राप्त हो, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण